सगळ्यांचं आजच्या या मीटिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाचा मुद्दा आपला पहिला असा आहे की माहिती अधिकाराचा वापर आपण कसा केला पाहिजे. मुळात माहिती अधिकार कार्यकर्ते भरपूर आहेत. भरपूर जण काम करत आहेत. बऱ्याचशा वेळेमध्ये माहिती अधिकारचं काम करत असताना माहिती अधिकार कार्यकर्ता असेल किंवा इतर पदाधिकारी असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा इतर संस्थांचा कार्यकर्ता असेल, बरेचसे व्यक्ती माहिती अधिकाराचं काम करत असतात, माहिती अधिकाराचा वापर करत असतात, भ्रष्टाचार उघड करण्याकरिता माहिती अधिकार वापरत असतात. काही जण नवखे असतात, काही जणांना चांगल्या प्रकारचा अभ्यास असतो, तर काही जण अनुभवातून शिकत असतात, तर काही जण वेगवेगळ्या भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत, त्यांचा अभ्यास करून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा इतर लोक भ्रष्टाचार बाहेर काढतात किंवा माहिती अधिकाराचा वापर करून किंवा त्यांना कळतं की माहिती अधिकार वापरल्यानंतर भ्रष्टाचार बाहेर येतो किंवा आपल्याला सगळ्याच गोष्टी होतात. अशा अनुषंगाने सुद्धा माहिती अधिकाराचा काही जण वापर करत असतात किंवा जवळपास 80% माहिती अधिकार हा एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा समोरचा व्यक्ती मदत करत नाही किंवा सो अँड सो आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, म्हणून त्याच्या विरोधातली माहिती काढायची आणि त्याला त्रास द्यायचा किंवा त्याचा मत भ्रष्टाचारच असतोय, मग त्याचा वापर ह्या गोष्टींसाठी करायचा. अशी लोक सुद्धा भरपूर माहिती अधिकाराचा वापर करत असतात. म्हणजे बऱ्याचशा माहिती अधिकाराचा वापर करण्याचे उद्देश भरपूर जणांचे वेगवेगळे आहेत. आपल्याला त्या विषयावर जायचं नाही की कुठल्या गोष्टींसाठी माहिती अधिकाराचा वापर करतात. मुळात माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की माहिती अधिकार कसा, कुठे आणि का वापरावा हे आपल्याला कळणं किंवा लक्षात येणं किंवा समजणं जास्त गरजेचं आहे. जर ते आपल्याला कळत नसेल, त्याचा आपल्याला अभ्यास नसेल किंवा माहिती अधिकार आपण तो का वापरला पाहिजे हे समजून येत नसेल किंवा कुठल्याही ठिकाणी एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतोय म्हणून त्याच्याकरता माहिती अधिकार वापरायचा का, या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मगाशी मी काही गोष्टी सांगितल्या, ह्या जर गोष्टी कळत नसतील किंवा एखाद्याला त्रास देण्याकरता माहिती अधिकार वापरायचा असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मुळात आपण भ्रष्टाचार कुठे होऊ नये किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीररित्या कारवाईसाठी किंवा एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, त्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतोय आणि जो झालेला भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळं जो काही विकास खुंटलेला आहे किंवा विकास झालेला नाही, ह्या गोष्टी उघड करण्यासाठी आणि ज्याने तो केलेला आहे त्याच्यावर कारवाई होण्यासाठी मुळात हा माहिती अधिकार आपण वापरला पाहिजे. माहिती अधिकार कायद्याचा वापर आपण अशा ठिकाणी केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझ्या परिसरामध्ये किंवा माझ्या विभागामध्ये किंवा मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या क्षेत्रामध्ये जो विकास होत नाही किंवा विकास झाला नाही, का झाला नाही याची मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. त्याची सर्वप्रथम माहिती घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं, आपल्याला माहिती काही नसते. म्हणजे समज उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलो तर मला माहिती अधिकार टाकायचा आहे किंवा ती माहिती घ्यायची आहे, परंतु संबंधित प्रकरणाची, संबंधित विषयाची किंवा त्या क्षेत्राची, त्या कार्याची मला कल्पनाच नाहीये. उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये रस्ता बनतोय, आपण एक उदाहरण घेऊ की त्या गावामध्ये, शहरामध्ये एक रस्ता बनतोय, बरं तो रस्ता कुठल्या स्कीम मधून किंवा कोणाच्या माध्यमातून आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यामध्ये राज्य शासनाचा आहे, जिल्हा परिषदचा आहे की आणखीन मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अशा वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांच्या माध्यमातून आहे, याचा अभ्यास नसेल आणि तो भ्रष्टाचार आपण बाहेर काढायला जात असेल आणि त्या माहिती करता आपण माहिती अधिकार, ती माहिती मागवण्याकरता आपण माहिती अधिकाराचा वापर करत असेल, आपला हेतू स्पष्ट आहे की माहिती अधिकाराचा वापर करून ती माहिती मला मिळवायची आहे, पण त्याआधी तो भ्रष्टाचार कसा झाला, कशामुळे झाला, कुठल्या विभागामध्ये झालेला आहे ही तर माहिती पाहिजे ना.
आणि हेच माहिती नाही. आता समजा उदाहरणार्थ तो ग्राम सडक योजनेतून रस्ता बनलेला आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा माहिती अधिकार मी जर का सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जर करत त्याचा पाठपुरावा किंवा ती माहिती मागवण्याचा जर का प्रयत्न करत असेल तर ते शक्य नाही ना, ते होणारच नाही. सरळ सरळ आपल्याला उडवाउडवीची उत्तरं दिली जातील किंवा आपली दिशाभूल केली सुद्धा जाऊ शकते. कदाचित आपल्याला सांगितलं जाईल, आम्ही तपासतो, पाहतो, माहिती मागवतो किंवा आम्ही शोधतो असं पण सांगितलं जाईल. कारण अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये असतात, संगनमत असतं त्यांचं. मग आपण तिथे 1 महिना, 2 महिने, 3 महिने वाट पाहतो. मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये आपण प्रचार करत असतो. मी माहिती अधिकार टाकला, 30 दिवस झाले, 90 दिवस झाले, मला माहिती मिळाली नाही. मला माहिती पुरवली जात नाही. हे खोटे आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. अशा प्रकारच्या आपण विविध गोष्टी करत असतो. पण मग त्याला त्या 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 प्रकरणाला आपल्याला वाव मिळणार का? त्या प्रकरणाला आपल्याला वाव मिळणार का? मग आपण थोडंसं कुठेतरी माघार घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण म्हणतो एवढा मी प्रयत्न केले, हा भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न केला. मला जनतेचा सपोर्ट मिळत नाही, मला जनतेचं सहकार्य मिळत नाही, मला अधिकारी त्या ठिकाणी माहिती देत नाही. अशा प्रकारच्या आपले वक्तव्य नंतर मग तयार होतात आणि कुठेतरी मग आपण थोडंसं माहिती अधिकाराचा कशाला वापर करायचा, काहीच उपयोग होत नाही किंवा ते अधिकारी माहिती देत नाहीत. अशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडून बाहेर पडतात किंवा एक संभ्रम निर्माण होतो. म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की तो कुठल्या विभागाशी, कोणत्या विभागाशी संबंधित आहे. ती माहिती जी आहे ती कुठल्या विभागातून आपल्याला मिळणार आहे आणि त्याच विभागामध्ये आपल्याला तो माहिती अधिकाराचा वापर करायचा किंवा तो माहिती अधिकार टाकायचा. बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं, आपण 4-5 विषय एकाच माहिती अधिकारामध्ये टाकतो. म्हणजे आता माहिती अधिकार आपण कसा केला पाहिजे, ती माहिती कशी मागवली पाहिजे, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तर काल परवा माझ्याकडे एका ग्रामपंचायतीतल्या व्यक्तीने म्हणजे तो ग्रामपंचायतचा सदस्य होता, तिथे भ्रष्टाचार झालेला आहे हे त्यालाही माहिती आहे. त्याने विचारलं की साहेब असं असं प्रकरण आहे, मला माहिती अधिकार टाकायचं, कुठे टाकूया? त्याला म्हटलं ठीक आहे, तुला नक्की माहिती काय पाहिजे? भ्रष्टाचार झालाय पण तुला कसली माहिती पाहिजे? ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार म्हणजे काय? एक प्रकारचा भ्रष्टाचार नसतो ना, असंख्य प्रकारचे भ्रष्टाचार. आणि तुला जो भ्रष्टाचार काढायचा आहे तो स्पष्ट सांग की मला या क्षेत्रातला, मग जल जीवन मिशन असेल, पेसा अंतर्गत असेल किंवा आणखीन काही योजना आलेल्या आहेत त्या योजनांचा असेल, तर ज्या संदर्भातील, ज्या क्षेत्रातील माहिती अधिकार असेल त्याच विभागामध्ये मला माहिती मागवता येईल किंवा ग्रामपंचायत पातळीवरचं असेल तर ग्रामपंचायतमध्ये तसं मागवावं लागेल. आता पेसा संदर्भातील असेल तर पेसा संदर्भातील आपण जर वेगळा माहिती अधिकार टाकला आणि इतर वेगळा टाकला तर आपल्याला लवकरच त्याचा पाठपुरावा करता येतो. कारण दोन्ही पुढे गेल्यानंतर विभाग म्हणजे प्राथमिक स्तरावर आपण एकच विभाग असतोय, परंतु पुढच्या विभागामध्ये जर त्यांनी नाही माहिती दिली, भ्रष्टाचार असेल तर आपल्याला चुकीची माहिती दिली जाते, दिशाभूल करणारी माहिती दिली जाते, खोटी माहिती दिली जाते किंवा उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. मग आपल्याला पाठपुरावा करावा लागतो किंवा काही बऱ्याचशा वेळेमध्ये 50% माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा ज्यांनी माहिती अधिकार टाकलेला आहे किंवा माहिती मागवलेली आहे ते तिथेच संपून जातात किंवा पुढे जात नाही, पुढचं पाऊल उचलत नाही, तो भ्रष्टाचार उघड होत नाही. मग त्याकरता आपल्याला अपील करावा लागतो, प्रथम अपील असेल, द्वितीय अपील, जे पण काही असेल ते. मग त्या वेळेमध्ये आपल्याला अपील केल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही, अर्धवट माहिती का दिली, याची उत्तरं जेव्हा मागितली जातात त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं की हा या विभागाशी संबंधित प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये या विभागाशी संबंधित असलेला प्रश्न सुद्धा केलेला आहे. मग आम्ही माहिती कुठल्या प्रकारची द्यायची, हा आमचा संभ्रम होता. जेवढी माहिती आमच्याकडे अवेलेबल होती, जेवढं आम्हाला समजलं तेवढी आम्ही माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आपला विषय तिथे क्लोज केला जातो. म्हणून संबंधित विभागामध्ये आपण माहिती अधिकार करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्नार्थक, जो आपण बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं, माहिती मागवायची म्हणजे आपण त्यांच्याकडनं प्रश्न करतोय, आपलाही समज असतो, मला ही माहिती तुमच्याकडे आहे का? प्रश्न नाही. प्रश्न म्हणजे काय, आपण त्यांच्याकडनं उत्तर मागू. मुळात माहिती अधिकारामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारत नाही. हे पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आता आपण उदाहरण घेतलं होतं रस्त्या संदर्भात, तर आपण त्यांना हा प्रश्न करणार का की हा रस्ता जो बनवलेला आहे तो कुठल्या विभागाशी संबंधित आहे? प्रश्नार्थक माहिती आपण मागवू शकत नाही किंवा ती दिली सुद्धा जात नाही. कारण ते अधिकारी किंवा ती माहिती उत्तर म्हणून दिलं जात नाही. माहिती अधिकार पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे. जे काही कार्य झालेलं आहे, जो काही व्यवहार झालेला आहे, त्याचा लेखाजोखा जो त्या ठिकाणी असतोय, तो लेखाजोखा म्हणजे जसं आता आपल्या घरामध्ये आपण एखाद्याला 10,000 पगार आहे, पगार आल्याच्या नंतर आपण घर वस्तू किंवा काही असेल किंवा भाडं खर्च असेल किंवा आणखीन काही असेल, तसं आपण त्याची लिस्ट करतो. तर ती लिस्ट सादर करणं
बरोबर ना? म्हणजे आता समजा आपण घरगुती विषय घेतला, तर आपल्या घरातल्या महिला वर्गांकडे आपण सांगतोय, की बाबा तुला 10,000 दिले होते. 10,000 मध्ये तू काय-काय केलं? किती रुपये तुझ्याकडे शिल्लक आहेत सांग. मग ती काय करणार? हां, एवढा माझा भाजीपाला आला, त्याच्यानंतर एवढा माझ्या घरातला ज्या काही वस्तू होत्या ते आले, त्याच्यानंतर लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी जे पण काही असेल ते आले. एवढा हिशोब झाला आणि एवढे शिल्लक राहिलेले आहेत. हा झाला हिशोब. तिने जे लिहून दिलं, ती झाली माहिती. माहिती अधिकारामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं असतं. जसं की आपण उदाहरण बघितलं त्या रस्त्याचं, तर त्या रस्त्याची तो रस्ता या तारखेपासून मंजूर झालेला होता. त्यामध्ये एवढा एस्टिमेट होतं. त्यासाठी एवढा निधी खर्च झालेला आहे. तो कुठं झाला, कसा झाला, त्याची बिलं त्याच्यामध्ये सगळी असतात. ती माहिती आपल्याला ते पुरवतात. भ्रष्टाचार झाला की नाही झाला हे माहिती अधिकार सांगत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मी माहिती अधिकार टाकला किंवा ती माहिती मागवली म्हणजे भ्रष्टाचार मी बाहेर काढला असं होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. कारण बऱ्याचशा जणांना आमच्याकडे बरेचसे रुपये येतात आणि त्यांचा समजच हा असतो. माहिती अधिकार टाकला म्हणजे आम्ही भ्रष्टाचार उघड केला किंवा मला उत्तर मिळालं आणि त्याच्यामध्ये दिसतंय की 1,00,000 रुपये आलेले आहेत आणि काम केले 5,000चं म्हणजे 95,000चा भ्रष्टाचार झाला. दिसतं आपल्याला उघड. पण तो भ्रष्टाचार झाला हे आपण तेवपर्यंत सुद्धा सांगू शकत नाही जोपर्यंत ते सिद्ध होत नाही. कारण बऱ्याचशा जणांचा गैरसमज होतोय की आम्हाला माहिती अधिकारामध्ये हे दिसतं म्हणजे भ्रष्टाचार उघड झाला. कसा उघड झाला? डॉक्युमेंटली, कागदोपत्री, पुराव्यातून झाला का तो? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पुढे ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तो पुढचा भाग झाला. आजचा आपल्या मीटिंगचा विषय नाही. तो पुढच्या मीटिंगमध्ये मी नक्कीच सांगेन. परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जर आपण ही सगळी माहिती मागवलेली आहे तर त्याचा पुढचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. म्हणजे जर का तो खर्च आपल्याला दिसतो प्रत्यक्षामध्ये, आता जर त्या रस्त्यासाठी रस्ता बनवलेला आहे, तो काँक्रिटीकरण असेल, पण तिथे आपण प्रत्यक्षात पाणी करायला पाहिजे. काँक्रिटीकरण झालंय का? त्याची रुंदी किती होती, लांबी किती होती, उंची किती होती, हे डॉक्युमेंटली त्या माहितीमध्ये एवढी दिसते आणि प्रत्यक्षात आहे का? नाही. मग त्या ठिकाणी जाऊन आपण ती माहिती घेतली पाहिजे. त्याची रुंदी, लांबी आपण जर भ्रष्टाचार काढतोय तर आपल्याला रस्त्यावर उतरलं पण पाहिजे, कारण रस्त्याचा भ्रष्टाचार आहे. ती मोजली पाहिजे. जिओ टॅगने फोटो काढले पाहिजे. ते दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि ते पुरावे घेऊन मग आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करून तो माहिती अधिकाराची माहिती जोडून जेव्हा आपण सादर करतो त्या वेळेमध्ये त्याची सुनावणी लागते. ज्याला आपण कोर्ट म्हणतोय. आता ती सुनावणी वेगवेगळ्या ठिकाणची असते. तुम्हाला ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तो विषय वेगळा आहे. परंतु त्या ठिकाणी त्या संबंधित ठेकेदार असतील, अधिकारी असतील, त्यांना तिथं बोलवलं जातं आणि त्यांची बाजू मांडण्याचं, त्यांना त्यांची पत्रकं सादर करण्यासाठी, त्यांचं जो पण काही असेल ते सादर करण्यासाठी वेळ दिला जातो. आणि त्यांच्याकडे असलेला पुरावा, आपल्याकडे असलेला पुरावा तपासला जातो. तफावत दिसली, काही गोडवंगाल दिसला तर तो भ्रष्टाचार म्हणून जाहीर केला जातो. त्यांच्यावर कारवाई केली जाते. तसं त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केला जातो. तो पत्रव्यवहार निघतो. पत्रव्यवहार होतो आणि त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की हा भ्रष्टाचार आहे, स्पष्ट दिसतं. तर अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार आपण बाहेर काढू शकतो. म्हणून माहिती अधिकाराचा वापर करत असताना ह्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. मागील 2 आठवड्यापूर्वी आपल्याकडे एक असाच व्यक्ती आला होता ज्याने 25-30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलं आणि माहिती अधिकार कायदा लागू झाल्यापासून ते माहिती अधिकाराचं काम करत होते. परंतु त्यांनी किती कामं केली आपल्याला माहिती नाही. जेव्हा आमचा संपर्क झाला त्याने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. मी एवढे भ्रष्टाचार काढले, तेवढे भ्रष्टाचार काढले, सगळं झालं. म्हटलं साहेब ठीक आहे, मान्य आहे, चांगलं काम आहे. आम्हाला सुद्धा तुमचं मार्गदर्शन मिळणं नक्कीच महत्वाचं आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा असे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून तुमचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं राहील. तर नक्कीच चांगलं आहे. परंतु संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर, अधिकाऱ्यांवर किंवा संबंधित जे पण कोणी असेल त्यांच्यावर किती कारवाई झाली तेही सांगणं महत्वाचं आहे. तुम्ही भ्रष्टाचार उघड केला हो, कारवाई काय? म्हणजे आपण सगळ्या गोष्टी करतो आणि कारवाई शून्य असेल मग त्या कामाला किंमत आहे का? शून्य आहे ना. मग आपण स्वतःला जर माहिती अधिकार कार्य करतोय किंवा मी जर स्वतःला त्याच्यामध्ये मास्टर समजत असेल आणि जर तो भ्रष्टाचार बाहेरच निघत नसेल किंवा भ्रष्टाचार बाहेर निघतोय परंतु त्याच्यावर कारवाई होत नसेल, मग उपयोग काय? आपण एवढी मेहनत घेतली त्याचा उपयोग काहीच नाही झाला ना, शून्य झालं ना ते. मग त्याच्यावर पाठपुरावा पुढचा करून त्याच्यावर कारवाई होणं योग्य आहे, गरजेचं आहे. ती जर कारवाई होत असेल तर आपण केलेल्या माहितीचा अधिकाराचा किंवा इतर जे काही काम आहे त्याचा खरं त्याला तेव्हा श्रेय प्राप्त होतं, तेव्हा ते आपलं काम पूर्ण होतं, अन्यथा नाही. म्हणून आपला विषय फक्त आजचा एवढाच होता की तो माहिती अधिकार कसा करायचा. अजून त्याच्यामध्ये माहिती अधिकारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी भरपूर असतात. त्याच्यामध्ये कसे प्रश्न आले, जे प्रश्न आपले येतात प्रश्नार्थ ते कसे टाळले पाहिजे,
किंवा शॉर्टमध्ये ती माहिती कशी मागवली पाहिजे, परफेक्ट माहिती कशी मागवली पाहिजे, किंवा अधिकारी आपल्याला या ठिकाणी अर्धवट माहिती देईल की पूर्ण माहिती देईल याचा अभ्यास आधी आपल्याला असला पाहिजे. मग ती पूर्ण माहिती आपल्याला कशी मिळवता येईल हे आपण आधीच, कारण बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं, माहिती अर्धी दिली जाते, नंतर आपण रडत बसतो की अरे मला अर्धीच माहिती दिली, मी अपील करतो. अपील केल्यानंतर अपिलात गेल्यानंतर त्याला जेव्हा ते समोर येतात तेव्हा ते सांगतात की साहेब याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून आम्ही एवढीच माहिती दिली. शब्दांचा खेळ फार महत्वाचा. मी नेहमी सांगत असतो की आपले शब्द, लेखणी आपली एवढी स्ट्रॉंग पाहिजे, शॉर्ट अँड बेस्ट अशी असणं गरजेचं आहे. म्हणून तो माहिती अधिकारामधला जो विषय आहे तो शॉर्ट असला पाहिजे आणि परफेक्ट असला पाहिजे. बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं की आपण टायमिंग मध्ये पण काही गडबड होत असते. म्हणजे जी माहिती आपल्याला ज्या टायमिंग मध्ये पाहिजे, ज्या वेळेमध्ये पाहिजे, त्या एक महाशय असेच भेटले होते की त्यांनी माहिती अधिकार टाकला आणि त्याच्यामध्ये त्यांना ती माहिती शून्य मिळाली. माहिती दिली परंतु जी माहिती पाहिजे होती ती माहितीच त्याच्यामध्ये नव्हती. का तर त्यांनी जो कालावधी टाकला होता त्या कालावधीमध्ये ती माहितीच उपलब्ध नव्हती. ती माहिती आधीच्या कालावधीमध्ये होती. मग त्या महाशयाने बरेच सेकंड अपील पर्यंत गेले, दुसऱ्या अपिलापर्यंत गेले, दुसऱ्या अपिलामध्ये त्यांना निर्णय भेटला आणि कारवाई शून्य झाली. भ्रष्टाचार 100% होता त्याच्यामध्ये. परंतु आपण त्या माहिती अधिकारातून एका शब्दामुळे चुकीची माहिती म्हणजे आपण माहिती मागवली आणि म्हणजे आपल्या भाषेमध्ये कोणाचं माईक चालू, माईक जरा बंद ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला त्या माहिती अधिकाराचा वापर करायचा आहे. आता बऱ्याचशा वेळेमध्ये अधिकारी लोक आपल्याला माहिती पुरवत नाहीत किंवा माहिती देत नाहीत. त्या वेळेमध्ये आपण सर्वप्रथम पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांसोबत आपण कसे आहोत, कारण जनमाहिती अधिकारी जे असतात त्यांना बरोबर माहिती असतं की या माहिती मागचा या लोकांचा उद्देश काय आहे. आपल्या पत्रावरून जो आपण काही अर्ज करतो माहिती अधिकारात, त्या अर्जावरूनच त्या जनमाहिती अधिकाऱ्यांना कळतं की या मागचा संबंधित व्यक्तीचा किंवा या अर्जदाराचा उद्देश काय आहे. लक्षात आलं. म्हणून आपण त्या अधिकाऱ्यांसोबत, जनमाहिती अधिकारी असतील प्रत्येक विभागातले, त्या अधिकाऱ्यांसोबत आपण असं काही रिलेशन तयार केले पाहिजेत, आपले नातेसंबंध असे असले पाहिजेत की त्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवून ती माहिती, इत्थंभूत माहिती योग्यरित्या दिली पाहिजे. नाहीतर त्यांना यामागचा उद्देश समजतोय आणि संबंधित अधिकारी असतील, संबंधित ठेकेदार असतील किंवा जे पण कोणी असतील ज्यांच्या विरोधात ह्या गोष्टी, हे प्रकरण आहे, त्यांच्याशी संगनमत करून ती माहिती कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि अर्धवट माहिती दिली जाते. म्हणून त्या व्यक्तीला, त्या अधिकाऱ्यांना, जनमाहिती अधिकाऱ्यांना आपण सन्मानाने, त्याच्यानंतर आपलं त्यांच्याशी असलेलं रिलेशन, त्या अधिकाऱ्यांशी असलेलं रिलेशन, नातं संबंध हे समाजासाठी काम करणारा एक आपण पदाधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार, जे पण काही व्हॉट एव्हर असेल ते सामाजिक भान ठेवून आपण हे कार्य करतोय अशी आपली प्रतिमा किंवा आपलं नातं त्या अधिकाऱ्यांसोबत याच पद्धतीने असणं गरजेचं आहे. कारण माहिती अधिकाराचा वापर हा समाजामध्ये होणारा भ्रष्टाचार, समाजामध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टी, ज्या विकास करण्यासाठी दिलेला काही केलेला प्रकरण किंवा जे काही फंड असेल किंवा ज्या पण काही गोष्टी असतील ते विकास झाले नाहीत म्हणून आणि ते उघड करण्याकरता किंवा ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ते उघड करण्याकरता याचा वापर केला जातो आणि त्याचसाठी करायचा असतो. परंतु आपण दुसऱ्या उद्देशाने करत असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे त्या अधिकाऱ्यांना कळतं म्हणून ते अधिकारी या प्रकारे काही गोष्टी करत असतात. आता माहिती अधिकार कोणी टाकत असतोय, म्हणजे जो उठला तो आता जनमाहिती अधिकाऱ्यांकडे एवढे माहिती अधिकारी चे कागद पडलेले असतात की त्यांना दिवसभरामध्ये इतर कामं न करता फक्त माहिती अधिकाराच्याच कामांमध्ये गुंतून राहावं लागतं. म्हणजे जेव्हा शासनाने माहिती अधिकार कायदा अंमलात आणला त्यावेळेमध्ये त्यांना असं वाटलं की आमचा एक जनमाहिती अधिकार असला की ते काही ठराविक त्यांची कामं करून माहिती अधिकारामधून माहिती जनतेला पुरवतील. परंतु दिवसेंदिवस एवढं काम वाढायला लागलं की एखाद्या अर्जावर काम करायचं म्हटलं तर 2-2, 3-3 दिवस जातात, 4-4, 5-5 नाही, 15-15, 20-20 दिवस सुद्धा जातात. आणि तेच एका दिवसाला किमान 30 ते 40 माहिती अधिकाराचे अर्ज पडलेले असतात. विचार करा, एका माहितीसाठी जर का एवढा वेळ लागत असेल तर ते अधिकारी किती काम करू शकतात, किती माहिती पुरवू शकतात, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपण योग्य माहिती योग्य वेळेत मागवणं गरजेचं आहे. अन्यथा त्या
कामाला उपयोग राहणार नाही. म्हणजेच आपण अधिकाऱ्यांशी जर चांगले संबंध ठेवले तर ज्या कामासाठी आपल्याला 30 दिवस 15 दिवस जे पण काही व्हॉटेवर डेज लागतात तर त्या कालावधीच्या आधीच आपल्याला माहिती पुरवली जाते. अशा प्रकारचे संबंध त्या प्रत्येक अधिकाऱ्यांशी असलं पाहिजे, कारण त्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे भ्रष्टाचार झालाय, तो उघड झाला पाहिजे. या परिसरामध्ये विकास करायचा होता, तो विकास झालेला नाही, तो विकास झाला पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी माहिती अधिकाराचा वापर केलेला आहे त्यांना आपल्याला ती माहिती पुरवावी लागेलच. आणि मग ते आपल्याला योग्यरित्या व्यवस्थितरित्या वेळेवर माहिती पोहोचवून देतात किंवा वेळेवर माहिती देत असतात. अशा प्रकारचा आपले संबंध, नातेसंबंध, आपले त्या अधिकाऱ्यांसोबतचे व्यवहार असणं गरजेचं आहे. आपले मानवाधिकार याच पद्धतीने काम करत असते, याच प्रकारचं काम आपले मानवाधिकारचं असतं. प्रत्येक अधिकारी, मग ते कुठल्याही क्षेत्रातले अधिकारी असतील, कुठल्याही पदावरचे अधिकारी असतील, या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आपले मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांचं किंवा आपले मानवाधिकारचं नातेसंबंध याच प्रकारे याच पद्धतीने आपण जपतोय ठेवतोय की जेणेकरून आपण करत असलेलं काम हे समाजाप्रती त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला सहकार्य करणारं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढा देणारं काम असल्यामुळं प्रत्येक अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती की आपले मानवाधिकार चुकीच्या पद्धतीनं काम करत नाही आणि जे काम करत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या हितातच आहे. ज्या ठिकाणी अविकसनशील किंवा अविकसित अशी कामं आहेत किंवा जे कामं झालेली नसताना सुद्धा गैरव्यवहार झालेले आहेत, भ्रष्टाचार झालेले आहेत, त्याकरिताच हा माहिती अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या मानवाधिकारचे माहिती अधिकार किंवा इतर कामं ही लगेच झाली पाहिजेत असा त्यांचा अंदाज. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपले पदाधिकारी बरेचसे काम करतात त्यांना सुद्धा तो अनुभव आलेला आहे, कारण त्या पद्धतीने त्या प्रकारचे संबंध त्या अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचं बनवलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे एक असं प्रकरण आलं होतं. आमच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील एक वसई तालुक्यामध्ये अशी घटना होती. महसूल संदर्भातलं होतं आणि तिथला वरिष्ठ जो अधिकारी होता तो काम करायला तयार होता आणि कनिष्ठ अधिकारी तयार नव्हता. फक्त मी त्या व्यक्तीला एवढंच म्हटलं की तिथे जा, ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्हाला फोन करा, मी त्याच्याशी बोलतोय. जेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब असं जी आर आहे, म्हटलं जी आर आहे दाखवा आम्हाला जी आर माहिती नाही कुठल्या प्रकारचे आहेत. जी आर नाही साहेब, तुम्ही शोधा. म्हटलं साहेब मी शोधलंय म्हणून तुम्हाला सांगतोय, मला मिळत नाही, मी अडाणी आहे, दाखवा तुम्ही जी आर, नसेल तर तुम्ही लिहून द्या मला. नाही देऊ शकत, काम तिथेच त्यांनी केलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माहिती काढता येते का तर त्या अधिकाऱ्यांना आपण परफेक्ट प्रश्न केला, योग्य प्रश्न केला आणि संबंधित व्यक्तीने तिथे नम्रतेने त्यांच्याशी चर्चा केली किंवा बोलणं झालं, त्यांना कायदेशीररित्या प्रश्न विचारले आणि म्हणून त्याचं काम जे 7-8 महिने रखडलेलं होतं किंवा कदाचित वेगळ्या गोष्टी सुद्धा असू शकतात, पैशांची मागणी त्यांच्याकडनं केली करण्याचा प्रश्न असू शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. परंतु आपण त्यांना कायदेशीररित्या बोलल्यानंतर किंवा नम्रपणे आपण त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते काम करून असे बरेचसे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक मी बाहेरच्या राज्यातलं नाही म्हणत, मी फक्त महाराष्ट्रातलं म्हणतोय की बाहेरच्या बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा ह्याच घटना घडतात. परंतु आपल्याला बाहेरच्या राज्यांमध्ये जास्त बोलायचं नाही, आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जास्त दिसतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ह्याच घटना घडतात आणि त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे जे व्यक्ती कायदेशीर बाबीतून चालतात त्यांना तत्काळ न्याय मिळतो, जे कायदेशीररित्या नाही चालत किंवा राजकीय व्यक्तींना जे सोबत घेऊन चालतात त्यांचं सुद्धा काम लगेच होतं. परंतु आमच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काम लवकर होत नाही, त्यांना ताटकळत बसावं लागतं. आणि आपले मानवाधिकार याच लोकांसाठी, ज्यांना कोणी वाली नाही अशाच लोकांसाठी आपले मानवाधिकार कार्य करतं आणि भविष्यातही करत राहील. आणि म्हणून आपल्या मानवाधिकारच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या सूचना आपल्या असतात की आपण जेव्हा काम करतोय तेव्हा आपल्या मानवाधिकारचा जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ते काम करत असताना मगाशी जसं म्हटलं की एक शब्द महत्वाचा आहे. आपल्याला त्या शब्दांमध्ये अडकवलं सुद्धा जाऊ शकतं किंवा आपली कामं रखडवली जाऊ शकतात. म्हणून आपण शॉर्ट अँड बेस्ट, म्हणजे आपण 2च शब्द बोलायचे पण त्या 2 शब्दात आपलं संपूर्ण काम झालं पाहिजे. अशा प्रकारची आपली लेखणी आणि आपलं वक्तृत्व, आपलं बोलणं असलं पाहिजे, आपली त्याच्या प्रकारची नम्रता असली पाहिजे, तर नक्कीच आपलं काम, कारण जे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत ते आपल्यासाठीच बसलेले आहेत किंवा त्यांना आपल्यासाठीच ठेवलेले आहेत, ते लोकसेवक आहेत, हे लक्षात ठेवा. तो कुठल्याही पदावर जरी व्यक्ती असला तर तो सर्वप्रथम लोकसेवक आहे, जनसेवक आहे. म्हणजेच प्रशासनाने आपल्याकरिता आपली सेवा करण्याकरिता त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आपली ती कामं करणंच आहे.
म्हणून त्या पद्धतीने आपण जर केलं तर नक्कीच आपलं काम होतं आणि आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून तशा प्रकारची कामं होत असतात, भविष्यातही होतील. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आपल्या मानवाधिकारचं हे 5वं वर्ष सुरू आहे. आपल्या मानवाधिकारची ओळख म्हणून आपले मानवाधिकार दिनदर्शिका दरवर्षी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये जरी असली तरी आम्हाला सांगायला अभिमान आहे की गेल्या 2 वर्षांपासून गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आहेच, परंतु या 5 राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्या सदस्यांच्या माध्यमातून मराठीमध्ये असताना सुद्धा, कारण आपली दिनदर्शिका आपण आतापर्यंत मराठीमध्येच फक्त प्रकाशित करत आहोत. आता त्या जिल्ह्यातील त्या राज्यातील लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे की आमच्या भाषेमध्ये प्रकाशित करायची आहे, परंतु आपण अजूनपर्यंत त्यांना मान्यता तशी दिलेली नाही. यावर्षी सुद्धा नाही देणार. पुढच्या वर्षी नक्कीच आपण तो प्रयत्न करणार आहोत. ही अभिमानाची गोष्ट आहे की बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आपल्या मानवाधिकारची दिनदर्शिका आणि करत असलेलं कार्य, त्या कार्याचे फोटो असतील किंवा काही जाहिरात असेल, कारण दिनदर्शिकेमध्ये जाहिरात असल्याशिवाय ते शक्य होत नाही. कारण खर्चिक गोष्ट असते शेवटी आणि आपले मानवाधिकार कुठलाही आर्थिक व्यवहार करत नाही. त्यामुळं जे काही दिनदर्शिका बनली जाते ती दिनदर्शिका एक आपले मानवाधिकारचं कार्य म्हणून आपण ते प्रसारित करत असतो. संविधान जनजागृती, संविधान बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, त्याच्यावर लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीवर हा आपला देश चालतोय किंवा त्या लोकशाहीमुळं आपण समाजामध्ये सर्व या प्रकारची कामं करू शकतो. भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवू शकतो. सर्वसामान्य जनतेला आपण सहकार्य करू शकतो. त्याच गोष्टीचा प्रचार प्रसार म्हणून आपण दिनदर्शिका एक आपले मानवाधिकारचं नाव म्हणून, आता इतर संस्था जर तुम्ही बघत असाल किंवा त्यांचं काम एक वेगळ्या पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं चालत असतं किंवा जाहिरातबाजी किंवा मार्केटिंग किंवा बॅनरबाजी ह्या प्रकारे चालत असतं, परंतु आपले मानवाधिकार अशा पद्धतीने न करता दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपण ते करत असतो. म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील किंवा इतर संस्थांचे सुद्धा काही पदाधिकारी असतात, त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करत असतो की आपले मानवाधिकारच्या दिनदर्शिका, आता हा 2026 ची दिनदर्शिका वर्ष आता आपलं 5 वर्ष या मार्च मध्ये पूर्ण होतात आणि 6वं वर्ष चालू होतंय. तर या 5-6 वर्षासाठी सुद्धा 2026च्या दिनदर्शिकेसाठी सुद्धा आपण आपल्या मानवाधिकारला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत किंवा म्हणजे जिल्ह्यामध्ये तर आमचे दिनदर्शिका पोहोचते, तर प्रत्येक घराघरापर्यंत दिनदर्शिका, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं कार्य प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं आपलं हे उद्देश आहे, आपला जो ध्येय आहे तो पोहोचला पाहिजे. एक अभिमानाची गोष्ट म्हणून सांगेल की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या प्रत्येक ठिकाणी आपले मानवाधिकारच्या माध्यमातून किंवा कार्य, मी जसं मगाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत, एक स्वराज्य आणि एक संविधान, त्या 2 गोष्टी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि महत्वाचं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर जे मंत्री महोदय आहेत यांच्या बहुतेकांच्या कार्यालयामध्ये सुद्धा आपल्या मानवाधिकारची संविधान उद्देशिका ही गेलेली आहे. आणि नुकताच मी ज्या ठिकाणी आता एक प्रशिक्षण घेतलं त्या ठिकाणी सुद्धा एक सिव्हिल डिफेन्स म्हणून, नागरी संरक्षण दल म्हणून जे आहे, जे 4थं दल म्हणून आपलं मानलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा मी आमच्या जिल्ह्यामधील जे नियंत्रक असतात, उपनियंत्रक, त्यांना सुद्धा विनंती केली की आपल्याकडे ते असावं, म्हणून आपले मानवाधिकारच्या माध्यमातून आपण ते देण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे सुद्धा ते एक प्रतीक आहे की आपला उद्देशच तो आहे की प्रत्येक घराघरामध्ये अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्याकरिता किंवा त्याच्या विरोधात लढण्याकरिता आपले मानवाधिकार संविधानाचा प्रचार प्रसार करत असतात आणि ते संविधानाचं एक प्रतीक म्हणून उद्देशिका आपण भेट देत असतो. आणि उद्देशिकेबरोबरच आपले मानवाधिकारपर्यंत कोणावर अन्याय अत्याचार झालेले असतील, भ्रष्टाचार असतील, तर त्याला वाचा फोडण्याकरिता आपले मानवाधिकारपर्यंत संपर्क झाला पाहिजे, त्याकरिता आपण दिनदर्शिका सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोय. तर त्या दिनदर्शिकेकरिता आपल्या प्रत्येकाकडून जास्तीत जास्त सहकार्य अपेक्षित आहे. मी 2-3 दिवसांमध्ये नक्कीच त्याचे जाहिरातीकरिता आवाहन तर करणारच आहे. तर आपण प्रत्येकाने सहकार्य करायला अशी अपेक्षा आहे. आणि प्रत्येक घरापर्यंत का आम्ही ती दिनदर्शिका काढण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्या माध्यमातून त्याच्यावर आमचे सगळे संपर्क असतात, ईमेल आयडी असतोय किंवा आमचे वेबसाईट असते, सगळी माहिती आमच्या संस्थेची असते. कुठे आता मला नेहमीच फोन असतात प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून.
आम्हाला माहिती नाही कोण आहेत, ह्युमन राईट मानवाधिकार विचारत असतात आणि त्या माध्यमातून त्या तक्रारी येत असतात. बऱ्याचशा जणांच्या तक्रारी आपल्याला गुगलच्या माध्यमातून सुद्धा, आज तुम्ही जर गुगलला आपले मानवाधिकार टाकलात तर आपल्या मानवाधिकारची बरीचशी माहिती येते, तिथून सुद्धा अपडेशन होत असतं. आता 2-4 दिवसांपूर्वीच थोडंसं माझं फेसबुक ब्लॉक झाल्यामुळं जे काही 9,500-10,000 फॉलोवर्स होते ते गेले. म्हणजे थोडंसं खेद आहे, कारण बऱ्याचशा लोकांपर्यंत मी आता थोडंसं लवकर पोहोचू नाही शकत. कारण जे त्या लोकांपर्यंत मी पोहोचत होतो ते थोडंसं आता थोडंसं उशीर लागेल, कारण पुन्हा ते फॉलोअर्स व्हायला वेळ जाईल. परंतु आपल्या मानवाधिकारचा फेसबुकचा जो ग्रुप आहे तो आणखीन ग्रोथ होतोय. आता मला वाटतं 15,000 क्रॉस झालेले आहेत. तर ते सुद्धा प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं तर लोकांचे प्रश्न तिथे आपल्याला घेता येतील आणि त्या जे काही अडी-अडचणी असतील, अन्याय अत्याचार असतील, भ्रष्टाचार असतील तर ते सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्याला सुद्धा ते आवाहन असेल, की आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत, आपण पदाधिकारी असाल, सदस्य असाल किंवा इतर सामान्य व्यक्ती जरी असाल, तरी आपण सुद्धा एक आपले मानवाधिकार म्हणून नाही, तर एक छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यातला आम्ही एक मावळा म्हणून किंवा बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचं किंवा त्या संविधानाचं एक प्रचार-प्रसार करणं किंवा त्या संविधानाला जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य समजून आपले मानवाधिकार कार्य करत आहे. ते कार्य प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवावं एवढीच आमची अपेक्षा नेहमी असते. तर आपण प्रत्येकाने त्याकरता सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आणि आमचं आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून किंवा संचालक या नात्याने मी आपल्याला प्रत्येकाला आवाहनही करेन, कारण आम्ही नेहमीच ते आवाहन करत असतो. ठीक आहे. तर आपल्याला कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता. फक्त एकेकाने तुमचा माईक ऑन करून विचारलं म्हणजे मला लक्षात येईल. कोणाचा काही प्रश्न? हा बोला. हा सर, काय अडचण आली तर तुम्हाला संपर्क कसा करायचा सर? सदस्यांची नावे वगैरे काय दिली नाहीत सर आपण. कसलं? तर कुठल्याही कामात जर काय अडचण आली मला, म्हणजे सदस्य असल्यामुळे काय प्रॉब्लेम आला तर संपर्क कोणाशी साधायचा? अच्छा, तुम्हाला आपले मानवाधिकारचे पदाधिकारी आहात ना? हा सर. हा, आपले मानवाधिकारचा एक जो पदाधिकारी म्हणून आपले मानवाधिकार पदाधिकारी असा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन आहात. तर काहीही प्रश्न असू द्या, त्या ठिकाणी फक्त जरी प्रश्न मांडलात किंवा आपली लवकरच पदाधिकाऱ्याची स्पेशल मीटिंग होईलच. त्यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण डिटेल्स दिली जाईल. त्यात काही प्रश्न नाही. थोडंसं दिवाळी आणि काही गोष्टी असल्यामुळे थोडंसं मला वेळ मिळत नाही. म्हणून थोडंसं आपलं काम थोडंसं लांबलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्यांची आपण पर्सनल मीटिंगही घेणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अधिवेशन सुद्धा घेतलं होतं, म्हणजे संपूर्ण आपल्या राज्यातून. परंतु काय होतं, बऱ्याचशा जणांना ते वेळ ऍडजस्ट होत नाही. मग अर्धे पदाधिकारी येत नाहीत. ते कुठेतरी 50-60 पदाधिकारी फक्त जमतात. मग ती थोडीशी ओळख झाली पाहिजे. तर आपण लवकरच तसा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आपण 3 अधिवेशन घेतलेले आहेत राज्यस्तरीय. त्याच्यामध्ये एक सोलापूरमध्ये झालं होतं, एक पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये झालं होतं, एक नगर जिल्ह्यातील पारनेर अण्णा हजारेंच्या हॉलमध्ये सुद्धा आपलं एक राज्यस्तरीय अधिवेशन झालेलं आहे आणि तिथे राज्यभरातून 120 जे लोक समाजसेवेचं काम करतायत आणि स्वतःच्या खर्चातून कुठल्याही प्रकारची कोणाकडूनही कुठल्याही आर्थिक किंवा इतर कुठल्याही मदतीची अपेक्षा न करणारे असे काही लोक होती. त्यांना आता इतर पुरस्कार जर तुम्ही बघितले तर 4,000, 5,000, 10,000 असे पैसे देऊन पुरस्कार दिले जातात. तर अशा लोकांना, की ज्यांना कधी कोणी पुरस्कार देत नाही, परंतु जे समाजामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात, अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्तींना आपण अण्णा हजारेंच्याच तिथे ज्यावेळेस आपलं अधिवेशन होतं त्या ठिकाणी जवळपास मला वाटतं 110 की 120 समथिंग काहीतरी आकडा होता. 2000 मला वाटतं 23 ची असेल. मी आपल्या ग्रुपला सुद्धा ते पुन्हा एकदा फोटो पाठवेल, कारण बरेचसे नवीन पदाधिकारी आहेत त्यांनाही ते पाहायला मिळेल. तर ती एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर ते कार्य आपण त्यावेळेमध्ये केलं होतं आणि मला वाटतं त्यावेळेमध्ये निलेश लंके साहेब जे आता खासदार आहेत त्यावेळेस ते आमदार होते आणि त्यांनी सुद्धा जे आपलं कार्य बघितलं आणि त्यांनी स्वतः कबुली दिली की महाराष्ट्रातून इथे लोक आलेली आहेत. आणि जेव्हा आम्ही स्वतः वैयक्तिक त्या लोकांना विचारलं, तुम्ही कसे आलात, कशासाठी आलात, तुमचं काम काय, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की अशी लोक आम्हीही, आमच्याकडे हजारो लोक किंवा लाखो लोक आम्ही आमच्या सभेला बोलवतो. त्या सभेसाठी बऱ्याचशा गोष्टींचा वापर करून आम्ही त्यांना तिथे आणत असतो. परंतु ते कुठल्या तरी हेतूने आलेले असतात किंवा काहीतरी गोष्टी असतात त्यासाठीच येतात आणि ते त्या संबंधित विभागातलेच असतात. तिथे काही 250-300 लोक आहेत, परंतु त्या 300 लोकांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व्यक्ती इथे आलेली आहे आणि ती आलेली व्यक्ती अशी आहे की त्यांचं काम मोठं आहे.
परंतु त्यांना कोणीही विचारत नाही किंवा त्यांना कुठलेही प्लॅटफॉर्म दिलेला नाही किंवा त्यांचं काम कोणीही दाखवलेलं नाही, समाजामध्ये समोर आणलेलं नाही. ते आपल्या मानवाधिकारने केलेलं आहे. म्हणजे अशी वाहवा सुद्धा त्यावेळेमध्ये आपल्या त्याच्याकडे व्हिडिओ सुद्धा त्या असतील. तर अशा प्रकारचं आपल्या मानवाधिकारचं आपण काम करतोय आणि ते लवकरच आपण पुन्हा एकदा त्या संदर्भात आपण करणार आहोत. तर ती माहिती तुम्हाला, आता तुम्ही ग्रुपवर आहात, पदाधिकारी आहात, तर ते ग्रुपवर नक्कीच येईल. ठीक आहे. आणखी कोणाचा काही प्रश्न? अधिकारच्या अशाच ऑनलाईन मीटिंग असायच्या, दर रविवारी असायची. परंतु काही पदाधिकारी सुद्धा किंवा काही सदस्य मीटिंग करत नसायचे आणि मग अचानक कधीतरी येणार आणि ते प्रश्न करणार किंवा ती माहिती मागणार. परंतु आपण आपल्या मीटिंग याच्या आधी आपण रेकॉर्ड नव्हते, आता आपण रेकॉर्ड करतोय आणि आपल्या युट्यूबवर आपण ते अपलोड करून ठेवतोय की जेणेकरून भविष्यात कोणी विचारायला लागलं तर आपण त्यांना स्पष्ट सांगतोय, तुम्ही रेकॉर्डला घ्या किंवा रेकॉर्डवर जाऊन बघा की आपल्या मानवाधिकारने हे प्रश्न केले होते. मीटिंग मध्ये तुम्ही पदाधिकारी होतात तर तुम्हाला हजर राहायला पाहिजे होतं. बऱ्याचशा काही गोष्टी असतात. तर आपण त्या पद्धतीने घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. कोणाचा काही प्रश्न? आणि नियमानुसार 8:30 ते 9:30च आपली मीटिंग असते. आपण उशिराही करत नाही आणि जास्त वेळही घेत नाही. बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं की 10, 11, 9, 9:30चं टायमिंग दिलंय, 10, 11ला टायमिंग होतो. काही वेळेमध्ये अशी वेळ आमच्यावर होती की 2-2, 3-3च पदाधिकारी असायचे. परंतु 2-3 जरी असले तरी आपली मीटिंग चालू व्हायची आणि बरोबर वेळेवर संपायची. म्हणून थोडंसं प्रश्न असले तरी आपण तिथे थांबत असतो, म्हणून हे लक्षात ठेवा. हा बोला. नमस्कार सर. हा नमस्कार. हा, सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. आणि माझा प्रश्न असा होता की माहिती अधिकार जेव्हा आपण अर्ज टाकतो त्यावेळेस हा. विनंती करायची असते का त्या अर्जामध्ये, की माहिती मिळण्याबाबत विनंती? हा, तुमचा आवाज नाही येत, आवाज. हॅलो. हा बोला ना. हा सर, आपण जेव्हा माहिती अधिकार टाकतो हा, त्यावेळेस माहिती मिळण्याबाबत विनंती असा अर्ज करावा लागतो का, विनंती करावी लागते का त्याला त्यामध्ये? गरज नाही, गरज नाही. नाही ना? विनंतीची गरज ठीक काय? आहे, ठीक. विनंतीची हा गरज हा काय? हा तुम्हाला विषय त्या माहिती अधिकाराच्या फॉर्म मध्ये एक विषय म्हणून लिहिलेला असतो. हा हा तिथे फक्त आपण एवढंच लिहायचं असतं. आता समजा मला ग्रामपंचायतमध्ये जो समजा एक जल जीवन मिशन योजना आलेली आहे, बरोबर आहे. तर आपल्याला अंदाज माहिती असतो 2022ला जल जीवन मिशन चालू झालेली आहे, बरोबर आहे. आता कधी संपली, काय झालं त्याचा उल्लेखच नाही करायचा. मला आजपर्यंत भ्रष्टाचार किती येतो काढायचा. मग सन 2022 ते आजतागायत पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची किंवा त्याचबरोबर त्यामध्ये अदा केलेल्या रकमेची किंवा त्या बिलांची संपूर्ण त्या बिलांचा संपूर्ण तपशील मिळण्याबाबत किंवा माहिती मिळण्याबाबत संपला विषय. विनंती कशाला करायला पाहिजे? आपल्याच पैशातून कामं केलेली आहेत. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. तिथे रिक्वेस्ट करायची गरजच नाही लागत. रिक्वेस्ट कधी करतो? जेव्हा मला माझ्या कामावरून मला सुट्टी पाहिजे, तिथे नम्रतेची भूमिका पाहिजे, तिथे आपण विनंती केली पाहिजे. इथे गरज काय आहे? आपल्याच पैशातून कामं केलेली आहेत, आपल्याच पैशातून भ्रष्टाचार केलेला आहे. मग आपण तिथे काय विनंती करायची? काय गरज नाही विनंती करायची. मेहनेबाबत बस. आणखी काही प्रश्न? प्रश्न असेल तर विचारा. बोला. हा सर, अजून एक माहिती विचारू शकतो का सर? तुमचा आवाज क्लिअर नाही येते, बोला ना. हॅलो. हा सर, अजून एक माहिती विचारू शकतो का? हा बोला ना, बोला ना. तुमचं थोडं नेटवर्क मध्ये येऊन विचारलं तर आवाज सर. क्लिअर येईल मला. हा. हा सर, तहसील कार्यालयात सर माहिती आपण मागितली ना सर, टाळाटाळीची उत्तरं दिली जाते सर मला. तुम्ही हा माहिती सर, तहसील अधिकारातून कार्यालय मागवली वगैरे होती? मागितली ना सर, माहिती कुठली मागितली ना आपण नागरिकांसाठी, तसं टाळाटाळीची उत्तर दिली. हो, माहिती काय हा सर, मागितली? आपल्याला गेलं ना सर, त्या अधिकाऱ्याकडे माझ्याकडे आपण माहिती आहे. तुम्ही माहिती हा, सर. कशा संदर्भात मागितली आणि साध्या अर्जातून मागितली की माहिती अधिकारातून मागितली? माहिती अधिकारातून सर मागितली सर. हा. आणि सर टाळाटाळीची उत्तर देण्यात आली सर. आपल्याला गेलं तरी की नाही सर, त्या अधिकाऱ्यांची सर उर्मट भाषा बोलते सर. नाही, पण अधिकाऱ्यांशी आपल्याला तुम्ही काय बोलायची गरज करता करा, लागत नाही पुढे ना. जावा हीच भाषा सर तुमची. नाही, पण माहिती नाही अधिकार सर, आपल्याला दिल्यानंतर गेल्यानंतर ना सर, लक्षात घ्या, माहिती नाही सर, अधिकाराचा जनमाहिती अधिकारी देते सर. हा?
माहिती अधिकाराचा जनमाहिती अधिकारी देते सर, आपल्याला हा दिल्यानंतर सर अधिकाऱ्यांच्या पुढे उभारण्यात सर हा 10 चिठ्ठी देतात नाही नाही, पण सर. तुम्हाला तुम्हाला तोंडी उत्तर येतच नाही तुम्हाला कुठली. 15 दिवसात दिली जाईल म्हणते. लक्षात घ्या, लक्षात घ्या साहेब, जेव्हा आपण नाही, सर माहिती एक नाही, अधिकार. मिनिट, समक्ष बोलते सर सर. एक मिनिट. हॅलो, हा बोला. सगळेजण ऐका. माहिती अधिकारामध्ये हा सर. कुठेही टाळाटाळी होत नाही. सर सांगतात ते बरोबर आहे. आपलं काय तर लिहिणं किंवा आपण माहिती शब्द मागणं हे सगळं शब्द चुकीचं असणार आहे. आपली वाक्यात शब्द असतात, महत्वाचे आपले असतात. शब्द. हा सर, सर एक 2 मिनिटं, मी तुमच्या हा पुढे मोठा नाहीये, बोला पण एक बोला. 2 मिनिटं सांगतो, सर्वांना सांगतो. कुठलीही माहिती मागवताना सर सांगतात त्या पद्धतीने मागवल्यानंतर कुठलाही अधिकारी हे त्याला आन्सर देणं हे जबाबदार असतो. तो कोणीही असू दे, ठीक आहे. SP पर्यंत असू दे, कलेक्टर असू दे, कोणीही असू दे, आपण माहिती मागवू शकतो. त्याचं व्यवस्थित आपल्याला सगळी माहिती मिळते. पण आपण चुकीच्या पद्धतीनं अर्ज केलंय किंवा काय केलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती मिळू शकत नाही. हो ठीक आहे सर, पण बघतो काय सर. आहे की चालेल सर, आजपर्यंत धन्यवाद माहिती सर. अधिकाराच्या अभावे भरपूर जणांनी त्याचे पैसे खाल्लेले आहेत किंवा धमकी दाखवलेली आहे. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या मी त्या ठिकाणी. तर सुरुवातीलाच एक विषय घेतला होता. हो हो जेव्हा मी हो माहिती देत होतो त्यामध्ये एक मी विषय घेतला की जनमाहिती अधिकाऱ्यांचा अभ्यास झालेला असतो. त्यांना हे माहिती असतं की संबंधित व्यक्तीने ही माहिती कशाच्या उद्देशाने मागितलेली आहे, त्यांना कळतं. हे जनहिताचं असेल, 10 हा लोकांचं म्हणजे समजा आपला फायदा सोडून अनेक 10 लोकांचा त्याचा फायदा होत असेल तर ती माहिती मागवलेली त्याला हो माहिती सर. अधिकार म्हणतात. दुसरी आपण गोष्ट. आपल्या घरातली माहिती न मागवता म्हणजे आपल्याला जर त्रास होत असेल तिची माहिती आपण नाही मागवू शकत. नाही, म्हणूनच आता जसं यांनी सांगितलं की माहिती अधिकार कार्यकर्ते आता गल्लमगल्ली झालेले आहेत. आणि दुसरी बरोबर. गोष्ट अशी आहे की आता भ्रष्टाचार तर प्रत्येक ठिकाणी होतोय, त्यात काय दुमत नाहीये किंवा प्रश्नच नाहीये. त्यानंतर बरेचसे जण माहिती अधिकाराचा वापर त्याने माझं काहीतरी चुकीचं केलेलं आहे किंवा माझ्या विरोधात काम करतोय म्हणून मी त्याची माहिती मागवण्यासाठी माहिती अधिकार टाकतो. थोडक्यात सर सूड काढणे. हा सुडकाट. मग त्यामुळे मध्ये संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याला हे माहिती आहे ना की हा माहिती अधिकार कशासाठी आलेला आहे. आणि माहिती अधिकार जेव्हा देतोय तो अर्ज, त्यावेळेस आपल्याला त्यांच्या तोंडी किंवा त्या अधिकाऱ्यांशी आपला संपर्कच नसतोय किंवा संपर्क ठेवण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला त्यांचं उत्तर कागदोपत्री मिळतंय. त्याच्यामुळे त्यांची भाषा काय ह्याच्याशी आपला काहीही एक संबंध येत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. किंवा त्यांना आपल्याला बोलायला जायची सुद्धा गरज नाही. हा जेव्हा ते काही संबंधित कालावधीनंतर माहिती देत नाहीत तेव्हा सुद्धा त्यांच्याशी बोलायची गरज नाही. सरळ सरळ आपला अपील, आपल्याला पुढची पायरी दिलेली आहे, तुम्ही अपीलात जा. आणि आपल्याला हो ठीक टायमिंग दिलेलं असतं 21 दिवसाचं. हा मग हो ठीक आहे त्याच्यानंतर सर, ते धन्यवाद. ठरतं. तुम्ही अपीलात जा. हो सर, ठीक अपीलात आहे. गेल्यानंतर धन्यवाद. संबंधित अधिकाऱ्याला बोलवलं जातं, तुम्ही यांना का माहिती पुरवली नाही. तुम्ही त्यामुळे आपण तुम्ही कायदेशीर सरांशी मार्गाने जा. संपर्क साधा. हा, तुम्ही सरांशी संपर्क वैयक्तिक साधा. हो तुमचा प्रॉब्लेम ठीक काय आहे आहे. बघा आणि सरांना धन्यवाद सर. व्यवस्थित बोला. बघा. महत्वाचे मुद्दे सांगा. 100% सर मदत करतील त्याच्यावर. नक्की हो नक्की. ठीक आहे. कारण मला सरांचा अनुभव हो ठीक आलेला आहे आहे. सर, धन्यवाद सर. सरांचा अनुभव आलेला आहे. हो ठीक आहे सर, चालेल. आणखीन काही हो प्रश्न. ठीक आहे सर, चालेल, धन्यवाद. आता एक तुम्हाला आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का, एक थोडक्यात just आता नाही माझ्याकडे नाही, काम आहे प्रश्न सर, आहे सर प्रश्न. आता मी सर सांगलीतनं बोलतोय. हा माझा नंबर तुमच्याकडे असेल. मी सुशांत पाटील बोलतोय, संपादक बोलतोय, नवस्वराज्य संपादक. ओके. प्रत्येकांना सर आयडेंटिटी वगैरे देण्याचं किंवा काय आपल्या संस्थेची काय फी असेल वगैरे काय असेल तर ते भरून घेऊन लवकरात लवकर आयडेंटिटी देण्यात नाही, संस्थेचं विनंती चालूच आहे ना. आता आपण जर काय चालू आहे सर. हा चालू आता आहे. दिवाळी आहे. आता 2-3 दिवसात कोण बघणार नाही. पण एक 2-3 दिवस झाल्यानंतर तर सर नाही, आता जवळपास मला आयडेंटिटी वाटतं वगैरे 10 दिवस झालेले आहेत. आपण मला वाटतं 21 तारखेपर्यंत दिलेला आहे. ऍक्च्युली आपली फीस तर आहे, त्यात काय प्रश्न नाही. परंतु आम्ही काही हा 3 नाही, घेतली महिन्यानंतर पाहिजे सर, संस्था चालली पाहिजे. 3 आयडेंटिटी काय महिन्यानंतर फुकट येत नाही सर. 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आपण काय करतो की बरेचसे काही पदाधिकारी जे काम करतात, काही इतर कार्यकर्ते सुद्धा आहेत जे काम करतात परंतु ते फी देऊ शकत नाही, म्हणून आपण 299, 199, 599 अशी आपण काही ऑफर ठेवून, म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, संविधान दिन असेल, मग त्या याच्यानुसार ते आठवडाभर आपण ते एक ठेवत आता असतो. दिवाळी निमित्त काय तर द्या. 21 काय तारखेपर्यंत त्याच्यामध्ये चालू भरपूर आहे लोक आपलं. 21 तारखेपर्यंत 499 मध्ये किती नोंदणी आहे चालू.
ओके सर. हा 21 तारखे मला हॅलो. वाटतं ग्रुपवर आपल्या फेसबुकच्या ग्रुपवर सुद्धा आहे आणि मला वाटतं नवीन पदाधिकारी काही जॉईन सुद्धा झालेले आहेत. असे न्यूज तर नेहमीच असते थँक्यू सर. आणि पूर्ण कागदोपत्री सगळं काम आपलं चालतं आणि ते ओपनली चालतं. फेसबुकच्या पेजवर जर गेलात तर तुम्हाला सगळं दिसेल. हॅलो. हा बोला. आता सर हे नीती आयोग म्हणता तुम्ही सर, आपलं जे लायसन येत आहे ते नीती आयोगाच्या ट्रस्टच्या माध्यमातून येतं. त्याच्यामध्ये वरचे अधिकारी त्याच्यावर ट्रस्ट ठेवत नाही सर. नाही पण आपलं नीती आयोग नाहीच आहे ना. नीती आयोग तर आहेच. पण आपलं नीती आयोग संस्था रजिस्टर्ड ते आहेत. परंतु आपलं नीती आयोगवर नाही चालत ना. आपलं सेक्शन 8 कंपनी ऍक्ट ह्याच्यानुसार आपली संस्था रजिस्टर्ड आहे. हो पण सर नीती आयोग त्याच्या अंडरमध्ये येतं ना, सेक्शन 8 मध्येच येतं ना. नाही, नीती आयोग कोणीही संस्था करू शकतो असं काही नाही. जे धर्मादाय रजिस्टर्ड आहे, ट्रस्ट आहे, त्या हो मग सगळ्या तेच नीती म्हणतात आयोग म्हणजे की काय? मानवाधिकार आपलं जे काय फाउंडेशन आहे हा ते त्याच्या अंडर येत नाही असं सगळेजण म्हणतात. मग त्याच्यावर काय कोणी बोलणार तुम्ही? नाही कोणी सांगितलं असं नाही. माझं आहे ना. सर तुम्ही आपले अहो, तो मानवाधिकारचा आपला नीती आयोगाचा मी तुम्हाला नंबर देईल. तुम्ही फक्त नंबर टाका. बाकी काही टाकू नका. फक्त काय करा. हो सर रजिस्टर आहे की मी कुठं नाही म्हणले सर. हा पण एटीजी म्हणजे कुठं असतं ट्रस्ट वगैरे काय असतात ना त्याच्यावर चालतं. पण मानव लक्षात अधिकार घ्या, म्हणजे काय लक्षात घ्या. हा हा त्याच्यामध्ये हा ऐका ना वकील वकील वगैरे ऍडव्होकेट हे सगळं जसं अँटी करप्शन असतंय लक्षात हो ACB आलं माझ्या तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. मी तोच क्लिअर त्याच्यावर करतोय. कुठेही काही चालत नाही. एक ट्रस्ट आहे. ट्रस्ट काय करू शकते मदत करू शकते. कुठं अन्याय झालाय तिथे करू शकते. पण अन्याय झाला तर त्याच्यावर काय करायचं आणि काय ऍक्शन घ्यायची हे आपण ठरवायचं नाही. लोकांनी ठरवायचं आहे. लक्षात घ्या तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. तुमचं म्हणणं असं आहे की मानवाधिकार हे नीती आयोगच्या अंडर येत नाही बरोबर. मुळात आपले मानवाधिकार फाउंडेशन किंवा गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की याच्या आधी काही वर्षांपूर्वी सेक्शन 8 नुसार फक्त कंपनी रजिस्टर्ड व्हायची. सेक्शन 8 हा कंपनी ऍक्ट आहे 2013 पासूनचा. लक्षात घ्या कंपनी ऍक्ट 2013 सेक्शन 8 हा फक्त कंपनीसाठी आधी होता. परंतु 2013 पासून हा एक असा ऍक्ट तयार केला की ज्याच्या माध्यमातून जे कंपनीचे नियम आहेत सेक्शन 8 नुसार ते संस्थांना सुद्धा दिलेले आहेत. पण ती संस्था कशी झाली जसं आता आपण धर्मादाय रजिस्टर्ड झाली किंवा ट्रस्ट झाली म्हणजे सेवाभावी संस्था या धर्मादाय रजिस्टर्ड होतात. त्याच्यानंतर ट्रस्ट काही रजिस्टर्ड होतात. त्याच पद्धतीने सेक्शन 8 नुसार काही संस्था ज्या रजिस्टर्ड झाल्या गेल्या ज्या इनकॉर्पोरेट ज्याला आपण म्हणतोय ज्या सेक्शन 8 नुसार इनकॉर्पोरेट भारत तुम्ही त्याला आपण काय म्हणतो MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट मिनिस्टर ऑफ ऑफ इंडिया. कॉर्पोरेशन हा मिनिस्टर ऑफ MCA कॉर्पोरेशन मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याच्या अंडर फक्त कंपनी रजिस्टर्ड व्हायच्या. त्याच्याच अंडर आता सेक्शन 8 2013 कंपनी ऍक्ट नुसार संस्था सुद्धा रजिस्टर्ड आहेत जे 2013 पासून चालू झालेल्या आहेत. त्याच्या आधी नव्हत्या. त्याच्या आधी फक्त सेक्शन 8 नुसार कंपनीच रजिस्टर्ड व्हायची. आता कंपनी न होता म्हणजे कंपनी तर होते सेक्शन 8 ला परंतु कंपनीला ज्या पद्धतीने नियम लागू आहेत त्याच पद्धतीचे काही नियम हे संस्थेला लागू केले आणि संस्था त्यानुसार चालू केली. म्हणजे कंपनी ऍक्ट 2013 सेक्शन 8 हा संस्थांसाठी लागू आहे. त्याच्यामुळं ती संस्था म्हणून सुद्धा येते. म्हणजे हा जो तुमचा समज आहे की मानवाधिकार तो शब्द कोणताही असू दे ते नाव झालं एक प्रकारचं. लक्षात आलं. ते नाव झालं फक्त. आपले मानवाधिकार फाउंडेशन हे एक फाउंडेशन आहे. जरी मानवाधिकार नाव असलं तरी ते एक फाउंडेशन आहे. ती एक संस्था सुद्धा आहे. आणि आपला उद्देश आहे आपले मानवाधिकारचा उद्देश काय आहे की अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणं त्याचबरोबर संविधान जनजागृती करणं हे आपल्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. किंवा वुमन इम्पॉवर्स जे आहे त्याच्यावर काम करणं हे आपलं उद्दिष्ट झाले. किंवा एज्युकेशनल काही आहेत म्हणजे उद्या जर आपल्याला एखादी एज्युकेशन म्हणजे शाळा कॉलेज जर चालवायचं झालं आपण तेही या संस्थेच्या अंडर चालू करू शकतो. कारण आपल्या जे MOA असतो ज्याला आपण मेमोरेंडम म्हणतोय तो आपले मानवाधिकारच्या याच्यामध्ये आहे. लक्षात आलं. म्हणजे मला एखादी संस्था एज्युकेशनल ट्रस्ट चालवायची आहे तर ते आपल्या मानवाधिकार अंडर चालवू शकतो. तो अधिकार आपल्या मानवाधिकाराला आहे. कारण त्याचं जे काही ऑडिट आहे किंवा जे काही बाकीच्या गोष्टी होतात लिगली त्या डिरेक्टली MCA अंडर होतात. म्हणजे हे आपल्याला कोणाला दाखवायची गरज लागत नाही किंवा कोणाला सांगायची गरज लागत नाही किंवा कोणाला ब्लेम करायची गरज नाही. म्हणजे उद्या आम्ही आपल्या मानवाधिकारचं ऑडिट केलं जरी नाही तरी मला पर्सनली कोणीही विचारू शकत नाही की तुम्ही का करत नाही.
जे काही आहे ते डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट पाहतं, नाही केलं सेंट्रल गव्हर्नमेंट डिरेक्टली त्यांना फाईन लावतं. आता आम्हाला बसले ना, आम्ही या वर्षीचं ऑडिट केलं नाही, मला लास्ट इयरचं ऑडिट नाही केलं, गव्हर्नमेंटने 5,000ची फाईन लावली. ती फाईन आम्ही भरतोय, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो त्याचा, आणि त्यामुळं इतर गोष्टींमध्ये ते मोडत नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की मानवाधिकार नीती आयोग काय आहे? नीती आयोग फक्त जे शासनाकडून असलेले काही प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट देण्याचं काम नीती आयोग करते. ते प्रोजेक्ट कोणीही करतं. उदाहरणार्थ CSR असेल, आता CSR मोठ्या मोठ्या कंपन्यांचं CSR निघतोय, तो CSR त्या नीती आयोगमध्ये येतो आणि नीती आयोग ते प्रोजेक्ट त्या संस्थांना देत असतो. आणि ज्या संस्था त्यांचे डॉक्युमेंटेशन क्लिअर करून नीती आयोगला रजिस्टर्ड करतात, जसे आपले मानवाधिकार नीती आयोगला रजिस्टर्ड आहे, त्याच्यामुळं नीती आयोग मधून येणारे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे आपले मानवाधिकार करू शकते, म्हणून आपले मानवाधिकार नीती आयोगला रजिस्टर्ड आहे. असं नीती आयोग म्हणजे काही सरकार नाही किंवा ते रजिस्ट्रेशन नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. कारण सोलापूर जिल्ह्यामधून अशी एक घटना होती, म्हणजे मला त्या व्यक्तीची कीव यायची, परंतु व्यक्ती वयानं आमच्यापेक्षा भरपूर मोठी अनुभवी अशी असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीच्या मागे नाही पडलो. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 4-5 वर्षांपूर्वी भारत सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी एक ऑनलाईन सर्टिफिकेट्स यायचे. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन. बऱ्याचशा जणांनी ते सर्टिफिकेट डाउनलोड केले. म्हणजे कमीत कमी माझ्या स्वतःकडे आतापर्यंत 250 सर्टिफिकेट्स आहेत. किती? 250. अशा बऱ्याचशा जणांनी डाउनलोड केले, बऱ्याचशा जणांनी त्याच्या फाईल बनवल्या. माझ्याकडे अशा बऱ्याचशा लोकांच्या प्रोफाईल सुद्धा यायच्या. तर आम्हाला सरकारने पुरस्कार दिलेले आहेत. काहींनी तर एवढे महाभाग होते की त्या सर्टिफिकेट्सवर असे फोटो लावायचे आणि ते फोटो करून त्याचे फाईल बनवायचे. आता माझ्याकडे प्रत्येक आता वेबसाईटला जायचं, आपली माहिती भरायची, आपण कधी कधी ते प्रश्न असायचे, ते प्रश्न विचारले, आपण ते सबमिट केले, प्रश्नांची उत्तरं दिली का ते सर्टिफिकेट्स मिळायचं, असं ते प्रकरण होतं. तर अशा प्रत्येक क्षेत्रातलं ते केलेलं होतं. म्हणजे तो ऍक्च्युली माझ्या माहितीनुसार तो मूर्खपणाचं लक्षण कदाचित असू शकतं. तर ते बऱ्याचशा जणांनी केलं होतं. तर असेच एक सोलापूरमधील एक बार्शी जिल्ह्यातील, मी नाव नाही घेत, तर त्यांनी ते केलं होतं, कारण आपलं ऑन रेकॉर्ड आहे म्हणून ते मी व्यक्तीचं नाव नाही घेत. तर त्या व्यक्तीने काय केलं, एक व्हिजिलियन्स म्हणून सर्टिफिकेट त्याच्यामध्ये होतं, सिव्हिल व्हिजिलन्स डिपार्टमेंटचं. तर त्या सर्टिफिकेट्सवर खाली असं बारकोड असतो बघा. तुम्ही साधं घरामध्ये तुमच्या बिस्किट पुडा येतोय, माझ्याकडे एक आहे, हे आहे बघा, एक पॅकेट आहे. त्या पॅकेटवर इथे बारकोड दिसतो बघा, दिसतो बारकोड, तसं त्या सर्टिफिकेट्सवर पण बारकोड होता आणि त्या बारकोडच्या खाली इथे नंबर दिसतोय, असतो ना नंबर, तसा तो नंबर त्या व्यक्ती, तसं ते सर्टिफिकेट त्याने डाउनलोड केलं आणि त्या सर्टिफिकेटवर त्याने काय टाकलं, हे रजिस्ट्रेशन नंबर टाकलं आणि लोकांना दाखवते, म्हणजे त्यांनी त्याचं नाव दिलं होतं भ्रष्टाचार जन आक्रोश समिती ही संघटना, असं काहीतरी नाव दिलं. आणि हा नंबर, ह्या बारकोडच्या खालचा नंबर, हा जो नंबर असतो ना बारकोडच्या खाली, तो नंबर टाकला आणि भारत सरकार रजिस्टर्ड, भारत सरकार अंतर्गत संस्था, किंवा तो लिहिताना वर लिहायचं भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था, आणि रजिस्टर्ड दाखवायचं ते, म्हणजे तो ते सर्टिफिकेट होतं ना ते दाखवायचं. ठीक आहे. काही माझे लोक सुद्धा त्यांना सामील झाले, आमच्यातलेच काही लोकांना त्यांनी घेतलं आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या. जेव्हा मला हे कळलं की अरे हे बोगसपणाचं लक्षण आहे, मी थोडीशी माहिती घेतली. त्या जिल्ह्यातील मी पोलीस अधीक्षकांना भेटलो, ती व्यक्ती खरंच थोडंसं हे आहे का, तेव्हा मला कळलं की ती व्यक्ती थोडंसं म्हणजे सायको पद्धतीची होती. आणि म्हणून म्हटलं, आणि वयस्कर, म्हणजे मला वाटतं 60-65च्या घरातली ती व्यक्ती असेल. माहिती अधिकार असं नुसतं करायचं, आणि म्हणून आम्ही त्या व्यक्तीच्या मागे नाही लागलो. परंतु चांगले सुशिक्षित लोक सुद्धा त्या गोष्टीमध्ये फसत होते. तो स्पष्ट भाषेमध्ये वर लिहायचा भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था, आणि खाली नंबर काय टाकायचा, तर हा बारकोड नंबर, रजिस्टर्ड नंबर म्हणून हा बारकोड नंबर टाकायचा. म्हणजे किती असेल. तर मी त्यांना हे सुद्धा म्हटलं होतं की तुमच्या घरामध्ये येणारा बिस्किट पुडा असेल, एखादं चॉकलेट असेल, त्या चॉकलेटवर सुद्धा असा बारकोड नंबर असतो, म्हणजे काय तुमचं रजिस्ट्रेशन झालं का. बऱ्याचशा गोष्टी असतात अशा. आणि त्या व्यक्तीला मी माझ्या सर्टिफिकेटची फाईल पाठवली, म्हटलं हे माझ्याकडे असे कचऱ्यासारखे 250 पडलेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या घरामध्ये असे चिपकवलेले होते, त्याच्या फ्रेम करून लावल्या होत्या. अरे म्हटलं मी ते कचऱ्यात टाकलेत. म्हणजे हा प्रकार होता. पण आपल्याला समजलं पाहिजे प्रत्येकांना की हे सर्टिफिकेट्स खरं आहेत का. एक महाभक्त माझ्याकडे असा आला होता, साहेब मला असे पुरस्कार मिळालेले आहेत, मला एवढ्या मोठ्या शासनाकडून, भारत सरकारकडून असे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत, आणि त्याने त्याचा फोटो पण लावलेला होता. मला हसू आलं.
मी थोडंसं त्याचं ऐकून घेतलं. माझा एवढा अभ्यास आहे, एवढा अभ्यास आहे, तेवढा अभ्यास आहे, मी एवढे भ्रष्टाचार बाहेर काढले, मी सगळं ऐकून घेतलं. त्याने मला त्याची प्रोफाईल पाठवली. प्रोफाईल पाठवल्यानंतर जसं मी त्या सर्टिफिकेटवर फोटो पाहिले, हसू आलं. मग त्याला माझ्याकडे असलेले मी त्याला सर्टिफिकेट पाठवल्यानंतर त्याने त्या व्यक्तीने माझा नंबरच ब्लॉक केला. कारण त्याला समजलं ना की माझं सगळं पितं उघडं पडलेलं आहे. म्हणजे अशा काही गोष्टी असतात, तर हे आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे. इतर मी असं म्हणत नाही, कारण आपल्याला कोणाला दोष नाही द्यायचं, परंतु बऱ्याचशा संस्था, मानवाधिकारच्या नावाच्या बऱ्याचशा संस्था आता थोडंसं कमी झालंय, परंतु लॉकडाऊन मध्ये तर असा प्रकार होता, तुम्ही आमच्या संस्थेला जॉईन व्हा, 1000-1500 रुपये आमची फी आहे, 2000-5000 जी पण काही वॉट एव्हर फी असेल तशी आम्ही घेतो, तशी त्याची सुद्धा होती. तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला कार्ड देतोय, तुम्हाला टॅक्स फ्री असेल, तुम्हाला टोल फ्री असेल, तुम्हाला या सुविधा मिळतील, सरकारच्या सगळ्या सुविधा मिळतील, असं आमिष दाखवलं जातं. आणि लोक सुद्धा ती फी भरून त्यांच्या संस्थेला जॉईन होतात. आणि तुम्ही जॉईन करा म्हणजे जसा मार्केटिंग प्रकार असतो तसा प्रकार चालवायचे. आम्हाला सांगायचे त्या संस्थेकडे काय आहे, त्याच्याकडे पैसा आहे का, त्यांच्याकडे काय आहे का, त्याची मार्केटिंग आहे का, बऱ्याचशा गोष्टी. म्हटलं आम्ही ते कामच करत नाही, कारण आमचा उद्देशच तो नाही. आमचा उद्देश एवढाच आहे, संविधान, जनजागृती, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, सर्वसामान्य व्यक्तीला मदत करणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्याच प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. बाकीच्या संस्था काम करतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मानवाधिकार नावाने काम करणाऱ्या हजारो संघटना बंद पडलेल्या आहेत, किंवा आता काही पुन्हा नव्याने जिवंत होतात. मूळ संस्थापक अध्यक्ष झोपी गेलेला आहे आणि खालचे कामं करतात, जॉईन होतात, कार्ड घेऊन येतात आमच्याकडे बरेचसे. आम्ही पण ह्युमन राईटचं काम करतो, असं करतो, तसं करतो, आणि अडचण आली का आमच्याकडेच येतात. ही वस्तुस्थिती आहे. सांगण्याचं माझं तात्पर्य काय आहे की अशा भूलथापांना, किंवा अशा, मला सुद्धा काही जण सांगतात तुम्ही फी घेताय, मग आम्हाला काय देणार, हे द्या ते द्या. मी त्यांना एवढंच म्हणतोय, तुम्ही काम करा, कार्डची गरज लागत नाही, कार्डची सुद्धा गरज लागत नाही. मी तर पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगतोय, तुम्हाला काम करायचंय ना, तुम्हाला कार्ड विचारतात ना, तिथे जा, मला फोन करा, मी तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने काम करायचं. कार्ड विचारणार सुद्धा नाही तुम्हाला. आता जर तुम्ही स्वतः पत्र घेऊन जाताय, त्या पत्रावर तुमची खाली सही करताय, संपूर्ण डिटेल्स असते. असं एक 2022 साली हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षकांनी, एसपींनी आपल्या विरोधात थोडस काही प्रयत्न केले होते. ते आपल्या एका पदाधिकाऱ्याकडून थोडस काही गोष्टी घडल्या, आणि त्यांच्या विरोधात जो माणूस होता तो पोलीस, म्हणजे त्याचे नातेवाईक पोलीस होते. त्यांनी थोडस संपर्क, त्याचा दबाव वापरून थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न केला. मला पोलीस अधीक्षकांशी संपर्क झाल्यानंतर मी त्यांना एवढंच सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला फ्रॉड का सांगता. ते म्हणतात पुरावा द्या. म्हटलं साहेब पुरावा मी कशाला देऊ, तुमचा मोबाईल ओपन करा, तुमचा लॅपटॉप ओपन करा, त्याच्यावर नंबर टाका, सगळं दिसतं. कारण माझा लेटर पेपर तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर आहे. साहेब तुमची संस्था रजिस्टर्ड नाही, आम्ही सगळं तपासलं. म्हटलं साहेब तुम्ही कुठे तपासलं, म्हणजे आम्ही धर्मादायाला केलं होतं. म्हटलं साहेब तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे, आमचं LIN नंबर म्हणजे लायसन नंबर, आमचा UIN नंबर, ते सगळं लिहिलेलं आहे. मग तुम्ही धर्मादायाकडे काय चौकशी केली. धर्मादायाचा आमचा काही संबंध आहे, महाराष्ट्राशी आमचा काही संबंध नाही. आमची संस्था ही MC अंडर रजिस्टर्ड आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट समजतं. नाही साहेब तरी तुम्ही पाठवा. म्हटलं साहेब लेखी द्या मला, मी तुम्हाला आता ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवते, तुम्ही मला लेखी द्या. नाही आम्ही कायदेशीररित्या लेखी नाही देऊ शकत. म्हटलं साहेब मी पण कायदेशीररित्या तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट नाही पाठवू शकत. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक मैत्री म्हणून विचारतो, मग तुम्ही एक मित्र म्हणून तुम्ही मला डॉक्युमेंट पाठवा. मी पण म्हटलं साहेब मी पण तुम्हाला मित्र म्हणूनच सांगतोय की तुम्ही मला मागणी करा, मी देतोय. मग नंतर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी साहेब तुम्हाला व्हॉट्सअप केलं, तुम्ही बघा. आणि व्हॉट्सअप केल्याबरोबर त्यांनी मला परत फोन केला की नाही आम्ही तुम्हाला बघत होतो, फक्त आम्हाला बघायचं होतं की या संस्थेचे वरिष्ठ खालच्या पदाधिकाऱ्यांना मदत करतात की नाही. म्हटलं साहेब आमच्यासाठी लहान मोठा कोणीही व्यक्ती नाही, जे काम करतात त्याच्यासाठी आम्ही कुठेही धावून जायला तयार आहोत, आणि आम्ही इलिगल कामं करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कुठली भीती नाही. आणि आम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. तुम्हाला जर आमचं फ्रॉड आहे किंवा काय, तुम्ही सरकारला विचारा, कारण आजही MCAच्या वेबसाईटला आमचं नाव दिसतं. म्हणजे तुम्हाला धर्मादायाला विचारायची गरज नाही, किंवा कोणत्या संस्थेला किंवा तुमच्या कुठल्या ट्रस्ट रजिस्टर्ड ठिकाणी तुम्हाला अर्ज करायची गरज नाही माझ्या संस्थेची माहिती मागवण्याकरता. तुम्ही MCAच्या वेबसाईटला जा, आपल्या मानवाधिकारची माहिती घ्या, किंवा आमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, तुम्हाला सरकार पूर्ण माहिती देईल माझ्या संस्थेची. संपला विषय. म्हणजे जर का आपल्या मानवाधिकारची माहिती घ्यायची आहे तर तुम्ही सरकारची डायरेक्टली, सरकारच्या वेबसाईट आहेत www.mca.government.in, त्याच्यावर जा. आमच्या लेटर पेपरवर रजिस्ट्रेशन नंबर आहे,
तो नंबर टाका, तुम्हाला डिटेल्स मिळेल. गरज काय तुम्हाला अर्ज करायची, तुम्हाला बसल्यावर माहिती मिळते. म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. आणि काही बहुतेक संस्था बोगस असतात ज्या इतर राज्यांमध्ये काम करतात. धर्मादाय संस्था सुद्धा राज्यातली दुसऱ्या राज्यात काम करू शकत नाही, हे सुद्धा माहिती पाहिजे. आता वेळ तर जास्त झालाय, परंतु आपल्या माहिती करता सांगतो, बऱ्याचशा धर्मादाय रजिस्टर्ड संस्था ज्या राज्यात फक्त काम करतात किंवा तालुक्यात जिल्ह्यात काम करतात, त्या राष्ट्रीय पुरस्कार देतात. मला रोजचे फोन असतात, साहेब तुमचं एवढं मोठं काम आहे, हे आहे ते आहे, 2000 भरा, तुम्हाला आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देतो. म्हटलं आम्हाला पुरस्काराची गरज काय? आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हसू आलं, त्यांचं काम झालं, हेच आमच्यासाठी पुरस्कार आहे. आम्हाला आणखीन काय पाहिजे? आम्हाला त्या पुरस्कारांची गरज नाही. आणि पुरस्कार आम्हाला घरी आणून देतात लोक. तुम्हाला 2000 देऊन आम्ही पुरस्कार घ्यायचं आणि तुमची संस्था गावात काम करत नाही. हा फंडा बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे. तुम्ही पण बघा, तुम्ही जर का व्हॉट्सअप सोशल मीडिया जर वापरत असाल, फेसबुक व्हॉट्सअप वापरत असाल, तर तुम्हाला दिसेल. माझ्याकडे आता शिवसंविधान व्याख्यान आपली होतात, बरेचसे लोक सांगतात तुम्ही शिवाजी महाराजांवर आणि संविधानावर फार चांगलं बोलतात, किंवा बाहेरची लोक फक्त कथा सांगतात, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. तुम्ही वस्तुस्थिती मांडताय आणि जनजागृती करताय. तुम्हाला हा पुरस्कार आम्ही देतोय. म्हटलं मला पुरस्काराची गरज नाहीये. ज्या दिवशी त्या गोष्टी ऐकून अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध त्या व्यक्तीच्या मनात चीड होईल, तोच आमच्यासाठी पुरस्कार आहे. तीच मोठी महत्वाची बाब आहे. म्हणजे सांगण्याचं माझं तात्पर्य हेच आहे की अशा आपण, आता आमचा एक मित्र आहे, पत्रकार आहेत, वयस्कर आहेत, रोज मला ते पाठवतात, इथला पुरस्कार भेटला, तिथला पुरस्कार भेटला, रोज पाठवतात. रोज एक दोन पुरस्कार पाठवतात. आतापर्यंत त्यांच्या जवळपास 600-700 पुरस्कार झाले असतील या 2 वर्षांमध्ये. 600-700 पुरस्कार 2 वर्षांमध्ये रोज पाठवतात. मित्रच आहेत ते आमचे, चांगले, थोडे वयस्कर आहेत. म्हटलं साहेब बस झाले ना, या वयात तरी किती पुरस्कार घेताय? 500 रुपये पाठवणार, 1000 रुपये पाठवणार, मग ते पैसे कुठून आणणार? ते स्वतः पत्रकार आहेत. इकडून जाहिरात घे, तिकडून जाहिरात घे, ते इकडे पाठवायचे आणि बाहेर काय दाखवायचं, मला एवढे पुरस्कार मिळाले, मला तेवढे पुरस्कार मिळाले. संस्था कुठल्या? तुम्ही फेसबुक ओपन करा ना, तुम्हाला दिसतील. वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या संस्था दिसतील. पण ते वर्ल्ड बुक रेकॉर्ड असतात का? त्या संस्थेचं नावच असतं वर्ल्ड बुक रेकॉर्ड म्हणून. कारण आम्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी काढलेल्या आहेत. म्हणजे सायबर क्राईमचं मी स्वतः मेंबर आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं माहिती होतं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. तर अशा खोट्यारड्या आणि भूलथापांना आपण फसता कामा नये. आपण जर कशा पद्धतीने माहिती अधिकार काम करतोय, पत्रकारिता करतोय, किंवा चांगल्या प्रकारचं आपण सोशल वर्क करत असेल, तर आपण अशाना फसता कामा नये. आपण स्वतः काम करत असताना बरेचसे लोक फसतात. म्हणजे माझ्याकडे 3 दिवसापासून अशा केसेस सुद्धा आल्यात आता, की जे काही पत्रकार आहेत, माहिती अधिकाराचं काम करतात, किंवा चांगले अभ्यासू व्यक्ती आहे. 2 तर माझ्याकडे वकील आलेत मागच्या आठवड्यामध्ये, की ज्यांची सायबरमध्ये फसवणूक झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. अशा भूलथापांना आपण फसायला पाहिजे, हे म्हणजे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, तर मला वाटतं आजचा बराच वेळ झाला, कारण ओघामध्ये त्या गोष्टी माहिती आपल्याला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण सायबरवर नक्कीच प्रयत्न करू, सायबर विषयावर. कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी मी जेव्हा गेलो त्यावेळेमध्ये जे पोलीस उप अधीक्षक जे होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जनजागृती करा, तुमचं काम चांगलं आहे तर तुमच्या माध्यमातून जनजागृती करा. म्हटलं आम्ही तर करतोयच, सायबर क्राईमचा मेंबर म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु लोक ऐकायला तयार नाही होत. मग थोडंसं मनामध्ये विचार आलं की आपला तर माहिती अधिकार किंवा कायदेविषयक आपण थोडंफार सांगत असतोच, तर सायबर क्राईमची सुद्धा आणि स्वतः त्या केसेस आपण जर सांगितल्या लोकांना, घडलेल्या केसेस किंवा आपण सोडवलेल्या केसेस, तर आणखीन त्याचा फायदा होईल. तर तो आम्ही प्रयत्न नक्कीच करतोय. तर पुढच्या मीटिंगमध्ये आपण नक्कीच सायबर क्राईमचा विषय घेऊन, सायबरच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते, लिंक कशा येतात, किंवा आपल्याला कसं फसवलं जातं, किंवा सेक्स अवेशन कसं केलं जातं, त्या फेसबुकच्या माध्यमातून अननोन नंबरवरून येऊन म्हणजे त्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच ऑन रेकॉर्ड करायला. म्हणजे आधी आम्ही रेकॉर्डवर त्या गोष्टी कधी बोलत नव्हतो, परंतु आता ते ओपन बोलणं गरजेचं आहे की ती फसवणूक कशी केली जाते. महिलांचं आमिष दाखवून पैसे काढण्याचा प्रयत्न कसा केला जातो, त्या सेक्शुअल व्हिडिओ दाखवून किंवा करून फ्रेंड रिक्वेस्ट बनवून ते कसं केलं जातं, हे सुद्धा उघडपणे मांडणं गरजेचं आहे. कारण बरेचसे लोक त्याच्यामध्ये फसतात. कारण आमचे मित्र सुद्धा त्याच्यामध्ये फसले होते आणि बऱ्याचशा जणांना आम्ही त्याच्यातून बाहेर सुद्धा काढलेलं आहे. पण ते जनजागृती होणं गरजेचं आहे. तर ते विषय आपण पुढच्या मीटिंगमध्ये नक्कीच घेऊया. कोणाचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मानवाधिकारच्या फेसबुक ग्रुपवर असाल, किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये असाल, पदाधिकारी असतील तर ग्रुपवर समजा असतीलच, किंवा सदस्य असतील, किंवा ज्यांना जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या मानवाधिकारशी संपर्क करा. नक्कीच तुम्हाला सुद्धा संधी आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून करून दिलीच आहे. ठीक आहे, तर आजची मीटिंग आपण इथे
संपूया. कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही तिथे मांडू शकता. ठीक आहे.